कोविडमधून संपूर्ण जग सावरत असताना रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. त्याच्या पाठोपाठ इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. त्याच्यानंतर इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. मधल्या काळामध्ये अमेरिका चीनला, चीन अमेरिकेला, चीन तैवानला, तैवान चीनला हे सगळे धमक्या देत राहिले. या सर्वांमुळे ऑलरेडी जागतिक व्यापार कोलमडलेला असताना, जगभर मंदीचं सावट असताना ज्यांच्याकडून संपूर्ण जगाला अपेक्षा होती त्या अमेरिकेने नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बेभरवशी धोरणांमुळे, बेताल वक्तव्यांमुळे आणि कुणालाही न जुमानता घेतलेल्या मनमानी निर्णयामुळे जागतिक व्यापार छेडलं गेलेलं आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये अमेरिकेसहित जगभरातील सगळ्या प्रमुख अर्थव्यवस्था होरपळून निघताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 देशांवरती टॅरिफ लावण्याची घोषणा केली आणि त्याच्यानंतर भारत आणि आशियाई मार्केटने ब्लॅक फ्रायडेचा अनुभव घेतला. सोमवारी परिस्थिती थोडीशी अजून बिकट होईल असा अंदाज असताना भारतामध्ये बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 1100 अंकांनी घसरलेला दिसून आलं. भारतीय शेअर मार्केटमधून सकाळच्या सत्रामध्ये 19 लाख कोटी रुपये वाईप्ड आउट झाले. हा होता ब्लॅक मंडे. आशियाई शेअर बाजारांमध्ये सुद्धा मोठी घसरण दिसून आलेली आहे, जिथे बाजार उघडतात जपानच्या निक्केई 225 अंकांनी घसरला. ऑस्ट्रेलियाचा S&P 200 6.5% घसरून 7184.7 वर. दक्षिण कोरियाचा कोस्पी 5.5% घसरून 2328.52 वरती आला. यापूर्वी शुक्रवारी अमेरिकन नॅसडॅक सुद्धा सुमारे 7% घसरणीसह बंद झालेला होता. तज्ज्ञांच्या मते ही घसरण तर काहीच नाहीये. जर का परिस्थिती लवकर नियंत्रित केली नाही तर अमेरिकन बाजाराची स्थिती 1987 सारखी होऊ शकते. यासोबतच सिंगापूर आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांनी त्यांच्या देशांच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ट्रम्प यांच्या निर्णयामुळे ग्लोबलायझेशन संपून ट्रेड वॉर सुरू होईल ही भीती सुद्धा व्यक्त केलेली आहे. ह्या टॅरिफचा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. ट्रम्प यांच्या भूमिकेचे संभाव्य परिणाम काय होत आहेत ते बघूयात आणि ट्रेड वॉर, एंड ऑफ ग्लोबलायझेशन ही जी चर्चा सुरू आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सध्या मार्केटमध्ये जी आपल्याला पडझड दिसतीये त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. 2 एप्रिल रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवरती कर लादण्याची घोषणा केली होती. याच्यामध्ये भारतावरती त्यांनी 26% कर लादण्याची घोषणा केली होती. यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण ते आम्हाला योग्य वागणूक देत नाहीत. भारताव्यतिरिक्त चीनवरती 34%, युरोपियन युनियनवरती 20%, दक्षिण कोरियावरती 25%, जपानवरती 24%, व्हिएतनामवरती 46% आणि तैवानवरती 32% शुल्क आकारलं जाईल अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. अमेरिकेने सुमारे 60 देशांवरती त्यांच्या करांच्या तुलनेमध्ये निम्मा कर लादण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्या देशांमधून अमेरिकेमध्ये जी आयात होतीये त्याच्यावरती हा कर त्यांनी लादण्याचा निर्णय घेतला. आता या सर्वाचे परिणाम संपूर्ण जगासाठी आणि अमेरिकेसाठी सुद्धा वाईट होईल हे अर्थतज्ज्ञांनी सांगितलं होतं, ते सातत्याने सांगत होते. पण ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती किमान 10% टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आणि त्याच्यानंतर अमेरिकन मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. डाऊ जोन्स, नॅसडॅक, S&P 500 तिन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. डाऊ जोन्स 2200हून अधिक अंकांनी घसरला आणि 5.5% घसरणीसह बंद झाला. त्याच वेळेस नॅसडॅक 900 अंकांनी घसरला, तर S&P 500 मध्ये 5.97% मोठी घसरण आली. अर्थतज्ज्ञांनी जो काही इशारा दिलेला होता की बाबा तुम्ही जो काही टॅरिफचा निर्णय घेताय त्याचे परिणाम अमेरिकन मार्केटवरती होतील, इथल्या नागरिकांवरती होतील, ते सातत्याने सांगत होते. पण त्यांच्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांचा निर्णय असा आहे की मी तर बुडणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन बुडणार. आता त्यांच्या या टॅरिफच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय बाजारावरती नकारात्मक परिणाम होताना दिसतो आणि ज्याच्यामध्ये खुद्द अमेरिकेसह अनेक देशांच्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झालेली आणि भारतात तर कोरोनानंतरचा सर्वात मोठा क्रॅश आलेला आहे. तसं पाहिलं तर भारतीय शेअर मार्केटमधून ऑक्टोबर 2024 पासूनच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी पैसे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. एप्रिल 2025च्या पहिल्या 4 दिवसांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रम्प टॅरिफमुळे तर आता अलर्ट होत पैसे मार्केटमधून काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. एप्रिल महिन्यातील पहिल्या 4 दिवसामध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून 10,355
कोटी रुपये काढून घेतलेले आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारामधून तब्बल 34,574 कोटी रुपये काढून घेतले होते. जानेवारीमध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा काढून घेतला होता. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारामधून 1.27 लाख कोटी रुपयांची समभागांची विक्री केलेली आहे. तितके त्यांनी जोरदार विक्री केल्याचं दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प जगभरातील बाजारपेठेमध्ये घसरण जी झाली आहे त्याच्याबद्दल असं म्हणतात की कधी कधी तुम्हाला काहीतरी बरं करण्यासाठी औषध घ्यावं लागतं. थोडक्यात त्यांनी त्यांच्या या टॅरिफ लादलेल्या प्लॅनमधून माघार घेण्याचे संकेत दिलेले नाहीत. ते टॅरिफ जे आहे ते कंटिन्यू करणार आहेत. त्याचवेळी काही देशांनी ट्रम्प प्रशासनाशी टॅरिफ संदर्भात संपर्क साधलेला आहे, परंतु सध्या कोणतीही सूट दिली जाणार नाहीये. यासोबतच कोणत्याही वाटाघाटीला वेळ लागेल असं स्पष्ट करण्यात आले. आता त्यांचं एकूण धोरण असं आहे की गेल्या 40-50 वर्षांपासून या देशांनी अमेरिकेकडून चांगल्या पद्धतीने परतावा मिळवलेला आहे, चांगल्या पद्धतीने कमाई केलेली आहे. आता अमेरिका या देशांना सुट्टी देणार नाहीये. अगोदरचं जे काही नेतृत्व होतं ते कमकुवत होतं आणि आता एकदम असं स्ट्रॉंग त्यांचे इथं नेतृत्व आहे जे अमेरिकेला ग्रेट बनवणार आहे, सर्वाधिक श्रीमंत बनवणार आहे आणि तेच ते वारंवार बोलताना दिसून येतात. आता अजून एक मुद्दा, ट्रम्प यांनी सिंगापूरवरती 10% कर लादण्याची घोषणा केलेली. इतर देशांच्या तुलनेमध्ये तसं बघायला गेलं तर हा टॅरिफ जो आहे, हा रेट जो आहे हा सर्वात कमी आहे, परंतु तज्ज्ञांचा असा कयास आहे की सिंगापूरवरती याचा मोठा परिणाम होईल, कारण की हा देश पूर्णपणे जागतिक व्यापारावरती अवलंबून आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानं जगभरातील जागतिक व्यापार मंदावू शकतो. सिंगापूरच्या आजूबाजूच्या देशांमधील व्यापार जर का कमी झाला तर सिंगापूरच्या शिपिंग आणि लॉजिस्टिक कंपन्या ज्या आहेत त्यांचा सुद्धा व्यापार कमी होईल, त्यांना कमी काम मिळेल आणि सिंगापूर हे या सगळ्यांसाठी ही जी एकूण सप्लाय चेन आहे याच्यासाठी मोठं केंद्र आहे. ही सगळी सप्लाय चेन ट्रम्प यांच्या निर्णयामुळे डिस्टर्ब होऊ शकते. या कंपन्या ज्या आहेत ज्या आशियाई देशांमध्ये आहेत, या जर का आशियाई देशांमधून हल्ल्या ट्रम्प यांच्या भीतीमुळे तर कंपन्यांना कमी पैसे मिळतील, नवीन नोकऱ्या निर्माण होणार नाहीत किंवा काही लोकांना कामावरून सुद्धा काढून टाकलं जाऊ शकतं. वस्तूंच्या किमती वाढू शकतात आणि त्याच्यामुळं सिंगापूरमध्ये राहणीमानाचा खर्च वाढू शकतो आणि याच्यामुळंच सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी जागतिकीकरणाबाबत एक महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. ते म्हणतात की जागतिकीकरण आणि मुक्त व्यापाराचे युग आता संपलेलं आहे. आता जग एका नवीन युगात जात आहे जे धोकादायक ठरणार आहे. ते म्हणालेत की लोकांनी असं गृहीत धरावं की पुढे काय होईल हे निश्चित नाही आणि गोष्टी वारंवार बदलू शकतात आणि यासाठी आधीपासूनच तयारी करावी लागेल. यासोबतच त्यांनी हाही इशारा दिलेला आहे की या सर्व टॅरिफ्समुळे, या शुल्कांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते, मोठं व्यापार युद्ध भडकू शकतं. त्यांना असा विश्वास आहे की याचा एकूणच सप्लाय चेनवरती मोठा परिणाम होईल, आर्थिक अस्थिरता सुद्धा वाढेल. सिंगापूरसारख्या लहान आणि व्यापारावरती अवलंबून असलेल्या देशांवरती याचा मोठा परिणाम होईल असं सुद्धा वोंग म्हणाले. याच्या सोबतीला ब्रिटनचे पंतप्रधान अजून एक पाऊल पुढे जात म्हणालेत की जागतिकीकरणाचं युग आता संपलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते ब्रिटनला संबोधित करणार आहेत, ज्याच्यामध्ये ते जागतिकीकरणाच्या समाप्तीची घोषणा करणार आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ लादण्याच्या निर्णयामुळे स्टार्मर ऑलरेडी नाराज आहेत आणि आता जागतिकीकरणाचा फारसा फायदा होणार नाही असं त्यांना वाटतं. येणाऱ्या काळामध्ये देशांमध्ये अजून स्पर्धा वाढेल, जगभरामध्ये देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं भाकीत त्यांनी केलेले. थोडक्यात काय, वोंग असू द्या किंवा स्टार्मर असू द्या यांच्या निमित्तानं चर्चा सुरू झालेली एंड ऑफ ग्लोबलायझेशनची. आता हे ग्लोबलायझेशन नेमकं आहे काय, तर संपूर्ण जगाचं एका मोठ्या बाजारपेठेमध्ये रूपांतरित होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन म्हटलेलं आहे. व्यापारावरचे निर्बंध हटवायचे, जागतिक पातळीवरती व्यापार खुला करायचा, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती या ग्लोबलायझेशनमध्ये सामावलेली आहे. खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया जर का आपण बघितली तर 19व्या शतकामध्ये सुरू झाली. 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एरोप्लेन्सचा वापर वाढला, हवाई मार्ग निर्माण झाले, यासोबतच टेलिफोन्स आले, कम्प्युटर्स आले, मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आल्या, व्यापार आणि गुंतवणूक याच्यावरती निर्बंध हटवले गेले, ज्याच्यामुळं या ग्लोबलायझेशनने थोडासा वेग त्या काळामध्ये घेतला होता. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 21व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटरनेट आणि यासोबतच सर्व्हिस सेक्टरचा जो काही उदय झाला, याच्यामुळं जागतिक स्तरावरती व्यापार खुला झाला आणि जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे, ग्लोबलायझेशन जे आहे, यांनी फुल स्पीड घेतलेला होता. फ्रान्सिस फुकुयामा हे जे आहेत हे जागतिकीकरणाला मानवी शासनाचं उदारमतवादी लोकशाहीचं अंतिम प्रारूप म्हणतात. तर थॉमस फ्रीडमन जे आहेत यांच्या दृष्टीनं जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त आणि माहिती या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून एकच एक अशी जागतिक बाजारपेठ आणि संस्कृतीची निर्मिती आहे.
जागतिकीकरणामुळे अविकसित आणि विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त झालेली आहे का? तर निश्चितपणे प्राप्त झालेले भारत, ब्राझील यासोबतच आशियामधल्या काही आजच्या दिवशी उदयाला आलेल्या ज्या अर्थव्यवस्था आहेत ह्याचं चांगलं उदाहरण आहेत. याच्यामुळे झालं काय या जागतिकीकरणामुळे, तर मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आहेत विकसित देशातल्या, त्यांनी या गरीब देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली गुंतवणूक केली. तंत्रज्ञानाचा प्रवास जो आहे हा विकसित देशांकडून मागास देशांकडे झाला आणि त्याच्यामुळे झालं काय, तर मोठमोठ्या विकसित अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या दिसून येतात. ग्लोबल आणि लोकल याच्यातून ग्लोकल असा शब्द निर्माण झाला. यालाच हायब्रिडायझेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. पण एक लक्षात घ्या की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही व्यक्ती स्वतंत्र अथवा स्वतंत्र समूहाचा भाग न राहता संपूर्ण समाज हा थेट जागतिक व्यवहाराशी जोडला गेलेला होता. पण ट्रम्प यांच्या या नवीन धोरणामुळे जागतिकीकरणाचा जो मूळ हेतू आहे यालाच कुठंतरी नख लागलेला आहे आणि याचा परिणाम मंदी हाच स्पष्टपणे दिसतोय. जागतिक गुंतवणूक कंपनी जी आहे JP मॉर्गन यांनी मंदीचा अंदाज 60% वाढवलाय. JP मॉर्गनच्या मते ट्रम्प प्रशासनाच्या या टॅरिफच्या निर्णयामुळे आणि चीनसोबतच्या व्यापार युद्धामुळे 2025च्या अखेरीस जागतिक अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाण्याची शक्यता 60% वाढलेली आहे. पूर्वी हा अंदाज 40% होता, आता 60% वाढला. JP मॉर्गननुसार टॅरिफमुळे व्यवसाय करणाऱ्यांचा आत्मविश्वास कमी होईल, यासोबत सप्लाय चेन जी आहे ती विस्कळीत होईल आणि जागतिक विकास मंदावेल. S&P ग्लोबलनं सुद्धा अमेरिकेमध्ये मंदीचा धोका 30 ते 35% वाढवलेला आहे. पूर्वी तो 25% होता. गोल्डमन सॅक्सने सुद्धा मंदीचा धोका हा 35% वाढवला आहे. तो आधी 20% होता. HSBCने सुद्धा म्हटलेलं आहे की शेअर बाजारामध्ये मंदीचा धोका 40% आधीच दिसून येतोय आणि सिंगापूरचे पंतप्रधान हेच सर्व सांगत होते. स्टारमर सुद्धा हेच सांगत होते. चीनने शुक्रवारी अमेरिकेवरती 34% कर लादण्याची घोषणा केली. अमेरिकेने लादला, मग चीनने सुद्धा लादला. नवीन टॅरिफ 10 एप्रिलपासून लागू होणार आहे आणि चीनवरती जे अतिरिक्त शुल्क अमेरिकेने लादलं होतं त्याच्यामुळे चीनने सुद्धा जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये इतर देश सुद्धा तसंच उत्तर देऊ शकतात. म्हणजे भारतावरती 26% कर लादलेला आहे. भारत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेवरती अशाच पद्धतीचं टॅरिफ लादू शकतं आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जागतिक व्यापारामध्ये मंदी येऊ शकते, पुरवठा साखळीवरती परिणाम होऊ शकतो. आता ही जी एकूण अनिश्चितता जी आहे, म्हणजे सगळीकडे गडबड चालू आहे, युद्ध वगैरे, धमक्या वगैरे हे सगळं चालू आहे. त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी अजून तेल ओतलेलं आहे. चीनने सुद्धा जशाच तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. ब्रिटन सुद्धा तसंच काहीतरी करेल. युरोपियन युनियन सुद्धा तशाच काहीतरी भूमिकेमध्ये दिसते. याच्यामुळे झालंय काय, अनिश्चितता जी आहे ती अधिक वाढलेली. गुंतवणूकदार घाबरलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी मार्केटमधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे काढायला सुरुवात केली. जे हाताला मिळते ते सगळं घेऊन ते बाहेर पडण्यास इच्छुक दिसत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या टॅरिफमुळे वस्तू महाग होतील, लोक कमी खरेदी करतील आणि त्याच्यामुळं अर्थव्यवस्था मंदावू शकतात. या व्यतिरिक्त कमी मागणीमुळे कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा घसरलेल्या आहेत आणि हे सगळं जे आहे हे कुठं जाते, तर हे सगळ्या गोष्टी एकत्रितपणे मंदीकडे जाताना दिसतात. ग्राफ जो आहे तो खाली खाली जाताना दिसून येतोय. गुंतवणूकदारांचा विश्वास या सगळ्या घडामोडींमुळे डळमळीत होताना दिसतोय आणि म्हणून घसरणीला वेग आलेला आहे. ट्रम्प यांच्या लिबरेशन डे टॅरिफ्स नंतर बाजारामध्ये घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे $6 ट्रिलियन म्हणजे 500 लाख कोटी रुपयांचं नुकसान गेल्या काही दिवसांमध्ये झालेलं आहे. पण ट्रम्प यांच्यावरती या सगळ्याचा परिणाम अजिबात झालेला दिसत नाही. शून्य रिॲक्शन त्यांच्याकडून येते. ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देअर विल बी ब्लड असं सांगितलं जाते आणि हेच JP मॉर्गनचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ ब्रूस कासमन यांच्या अहवालाचं नाव आहे. देअर विल बी ब्लड. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या सगळ्यांचा परिणाम याच्यापेक्षा अजून काय होऊ शकतो हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.